इव्हेंट पॉलिटिक्स शिकायचं असेल तर बीडमध्ये या आणि त्याचा प्रसार करावा, असं विधान सुरेश धस यांनी केलं. त्यात टीका करताना त्यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीवरही टीका केली. मध्यंतरीच्या काळात धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी ही प्राजक्ता माळी हिच्यावर टीका केली होती. सुरेश धस प्राजक्ता माळीला बळीचा बकरा बनवून धनंजय मुंडेंचा कार्यक्रम लावतायत का? हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. एकीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांपैकी 3 जण अजूनही मोकाट आहेत. या संदर्भात बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढून वाल्मिक कराडला अटक करा आणि धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातून राजीनामा घ्या, अशा 2 प्रमुख मागण्या नेत्यांपासून मोर्चेकऱ्यांपर्यंत सगळ्यांनी मांडल्या. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश CIDचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना दिले आहे. तसेच बंदुकीसोबत ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे. या प्रकरणाचे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटत असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर आरोप करताना प्राजक्ता माळी या मराठी अभिनेत्रीचं नाव घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी आपली जाहीर माफी मागावी, असं वक्तव्य केलं आहे. तर दुसरीकडे करुणा मुंडेंनाही नोटीस पाठवली असल्याची माहिती प्राजक्ता माळी यांनी दिलेली आहे. प्राजक्ता माळीला बळीचा बकरा बनवून सुरेश धस धनंजय मुंडेंचा करेक्ट कार्यक्रम लावतायत का? यावर आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.